नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस पाटील भरती 2026 प्रश्नपत्रिका. यामध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहिल्यानगर हे आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. मुंबई शहर हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा किंवा शहर कोणतं आहे? तर मुंबई शहर हे सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. मुंबई हे शहर होय. महाराष्ट्राची प्रशासनातील सर्वोच्च पद महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर मुख्य सचिव हा महाराष्ट्रातील सर्वात उच्च पदस्थ व्यक्ती असतो. मुख्य सचिव हा होय. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि याची लांबी उंची जर बघितलं तर 1646 एवढी या शिखराची उंची आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे आणि याची उंची 1646 एवढी उंची आहे. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे? तर प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा करण्यात आला होता. प्रवरानगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये होय. महाराष्ट्रातील पहिला खाजगी साखर कारखाना कोठे उभारला होता? तर महाराष्ट्रातील सर्वात पहिला खाजगी कारखाना हरेगाव बेलापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला खाजगी सहकारी साखर कारखाना उभा केला होता. हरेगाव बेलापूर या ठिकाणी हा कारखाना उभा करण्यात आला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला चित्रपट कोणता होता? तर महाराष्ट्रातील राष्ट्रपद प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता होता? तर श्यामची आई हा चित्रपट मराठीतील पहिला राष्ट्रपती पदक मिळवून देणारा चित्रपट होता. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता आहे? तर वर्धा हा महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे. वर्धा हा होय. यानंतर आहे महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा होय. महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे उभारण्यात आलेलं होतं? तर आर्वी पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र उभारण्यात आलेलं आहे. आर्वी पुणे या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आलेलं होतं? तर तारापूर पालघर या जिल्ह्यामध्ये तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आलं होतं. तारापूर पालघर या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे स्थापन केलेलं होतं? तर खापोली रायगड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प किंवा केंद्र उभारलं होतं. खापोली रायगड या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी चालू केलं होतं? तर कर्नाळा रायगड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य उभारण्यात आलं होतं. कर्नाळा रायगड या जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य उभारण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आलेली होती? तर पुणे या ठिकाणी 1848 मध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिली मुलीची शाळा सुरू करण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आलेली होती? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आलेली होती. मुंबई या ठिकाणी ही गिरणी सुरू केली होती. महाराष्ट्रातील पहिले मराठी दैनिक कोणतं होतं?
तर महाराष्ट्रातील पहिले मराठी दैनिक कोणतं होतं? तर ज्ञानप्रकाश हे मराठीतील दैनिक होतं. ज्ञानप्रकाश हे होय. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणतं होतं? तर दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक आहे. दर्पण हे होय. यानंतर आहे महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणतं होतं? तर दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढण्यात आलं होतं. दिग्दर्शन हे होय. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला होता? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला होता. चंद्रपूर या ठिकाणी हे सुरू केलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन केलं होतं? तर मुंबई या ठिकाणी 1927 मध्ये महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी संशोधन केंद्र स्थापन केलेलं होतं. मुंबई या ठिकाणी 1927 मध्ये हे आकाशवाणी केंद्र सुरू केलं होतं. महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू केलेलं होतं? तर मुंबई या ठिकाणी 1972 मध्ये महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू केलेलं होतं. मुंबई या ठिकाणी 1972 या सालामध्ये हे सुरू केलेलं होतं. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून सोलापूर या जिल्ह्याची ओळख आहे. सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून सोलापूर या जिल्ह्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आलेली होती? तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका सुरू करण्यात आलेली होती. मुंबई या ठिकाणी ही चालू केलेली होती. यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं सभागृह कोणतं आहे? तर शशमुखानंद हॉल. शशमुखानंद हॉल मुंबई या ठिकाणी आहे. हे सभागृह महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती आहे? तर मुंबई या ठिकाणी असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त किनारपट्टीला लागून असलेला जिल्हा आहे. रत्नागिरी हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर नंदुरबार हा सर्वात जास्त आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबार हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे. गडचिरोली हा होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरी ही होय. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आहे. सोलापूर हे होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान रेल्वे कोणती आहे? तर इंद्रायणी एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस आहे. इंद्रायणी एक्सप्रेस ही होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी एक्सप्रेस आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस ही होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे? तर आंबोली. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आंबोली हे ठिकाण सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून ओळखल्या जातो. आंबोली हे होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद केल्या जाते. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये होय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण हे होय.